नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदिनाथ सुरनर आपल्या सर्वांचं लोकसेवा अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर बघा, सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षात सर्व विद्यार्थी मित्रांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, त्यांनी केलेल्या कष्टांना खूप खूप फळ मिळावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना। बघा, नवीन वर्षामध्ये बरेच विद्यार्थी नवीन संकल्प घेऊन येतात आणि सुरुवातीला नवीन अभ्यासाला सुरुवात करतात। त्या नवीन अभ्यासाला सुरुवात करताना त्यांना कुठेतरी विशेष गायडन्स मिळणे गरजेचे आहे, त्यांना कुठेतरी करेक्ट दिशा मिळणे गरजेचे आहे। जर त्यांना करेक्ट दिशा सुरुवातीलाच मिळाली तर त्यांच्या प्रवासाला कुठेतरी सुकरपणा येतो, सोपेपणा येतो, त्यांना तो प्रवास आता कुठेतरी इझी वेने पाहायला आपल्याला मिळतो। बघा, त्यामुळे काय करायला पाहिजे, बघा सुरुवातीला सुरुवातीला बरेच विद्यार्थी काय करतात बघा सॉरी कुणातरी टॉपर्सचे व्हिडिओ पाहतात, कुठून तरी मोटिवेशन घेतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात। परंतु ते काय करतात, सुरुवातीला अभ्यास करायला सुरुवात करताना ते ॲक्च्युअली परीक्षेचा अभ्यासक्रम पाहत नाहीत, कुठेतरी टॉपर्सने सांगितल्याप्रमाणे कुठले तरी मोठी पुस्तकं रेफर करतात आणि या MPSCच्या किंवा UPSC सारख्या परीक्षेच्या जाळ्यामध्ये अडकतात। पुढे चालून त्यांना नाउमेद होण्याची पाळी येते। त्यामुळे कुठेतरी आपण सुरुवातीलाच या सर्व चुका टाळून एक चांगल्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करणे तितकेच गरजेचे आहे। बघा, यासाठी आपण या नवीन विद्यार्थी असतील, त्यानंतर राज्यसेवेच्या बदललेल्या पॅटर्ननुसार अभ्यास करू इच्छिणारे काही 2-3 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर मराठी माध्यमातून UPSCची तयारी करणारे विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी सुरुवातीपासून एक चांगली ट्रॅक भेटावा, चांगली गायडन्स भेटावं, यासाठी आपण शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीज सुरू केलेली आहे। तर या शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजचा उद्देश म्हणजे बघा, विद्यार्थ्यांना काय भरकुटू नाही, त्यांना सुरुवातीलाच आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतो त्या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर त्या परीक्षेसोबत असलेले इतर सर्व महत्त्वपूर्ण बाबी काय आहेत, या सर्व कळाव्यात आणि त्यांना कुठे पुढे जाण्यामध्ये मदत व्हावी, एवढाच हा शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजचा उद्देश आहे। त्याचबरोबर या सिरीजच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल यासारख्या परीक्षेचा आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत अभ्यास करणार आहोत। म्हणजेच एकंदरीत आपण काय करणार आहोत, शून्यापासून अभ्यास करणार आहोत। आता बघा, काय करायला पाहिजे, बघा सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना माझी एवढीच कळकळीची विनंती असेल की तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत असाल त्या परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती घ्या, नंतरच त्या अभ्यासाला सुरुवात करा। काय होतं, जनरली आपण 2-3 वर्ष निघून गेलेली असतात, आपण अभ्यासाला काय करतो, एक ट्रॅक योग्य दिशा देत नाही, त्यानंतर कुठेतरी आपला उत्साह कमी होताना आपण दिसून येतो, त्यानंतर आपण काय करतो, निराश होतो। या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच एक गुड गायडन्स देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत। तर आता या इंट्रोडक्शन सिरीजमध्ये नेमकं काय असणार आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। बघा, आता सुरुवातीला आजचं हे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर असेल, यामध्ये नेमकं राज्यसेवेमार्फत ज्या परीक्षा MPSC मार्फत जी राज्यसेवेची परीक्षा राबवली जाते ती किती टप्प्यात होते, त्यानंतर पूर्व परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, मुख्य परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, अलीकडे बदललेल्या राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नमध्ये काय काय बदल आहेत, जे जुन्या पॅटर्नशी कंपेअर करून आपण थोडक्यात पाहू। त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये आपण हळूहळू प्रिलिमचा सिलेबस डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करू। त्यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपण मुख्य परीक्षेचा सिलेबस डिकोडिंग करू, ज्यामध्ये क्वालिफाईंग लँग्वेजचे पेपर्स असतील, त्याचबरोबर एसे असेल, जनरल स्टडीजचे पेपर असतील, त्यानंतर ऑप्शनलचे पेपर असेल, त्यापुढे आपण नंतर आर्ट ऑफ आन्सर रायटिंग असेल, आर्ट ऑफ एसे रायटिंग असेल, त्याचबरोबर ऑप्शनल कशा प्रकारे निवडला पाहिजे, ऑप्शनल निवडताना कोणकोणत्या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे, या सर्व बाबीची काय करणार आहोत, इत्थंभूत माहिती पाहणार आहोत। तर बघा, आजच्या सेशनचा विचार केला तर आपण बघा, तुम्हाला कळालं असेल की बाबा आपण शून्यापासून पाहणार आहोत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या सेशनपासून खूप अलर्ट राहून या सर्व सिरीजचा फायदा घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्याला राज्यसेवा परीक्षेबद्दल सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल। आता बघा, या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला काय पाहू, आता सुरुवातीला आपण चॅप्टर 1 मध्ये काय पाहणार आहोत की बाबा ॲक्च्युअली राज्यसेवा परीक्षा नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची परीक्षा योजना कशा प्रकारची आहे, याविषयी बेसिक माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर असेल, असं म्हटलं तरी चालेल की आपल्या राज्यसेवेच्या प्रवासाचं हे पहिलं पाऊल आहे। तर एका चिनी
तत्ववेत्त्याने म्हटले आहे की हजारो मैलाचा प्रवास हा एका पावलाने सुरुवात होतो. तसंच आपलं या हजारो मैलाच्या प्रवासातलं हे आपलं पहिलं पाऊल असेल असं मी गृहीत धरतो आणि आपल्या सेशनला सुरुवात करतो. बघा आता सुरुवातीला बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षा राबवल्या जातात, ज्यामध्ये राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब, गट क व इतर महत्त्वपूर्ण परीक्षा राबवल्या जातात. त्यातील महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असलेली परीक्षा म्हणजे राज्यसेवेची परीक्षा आहे. त्यामध्ये गॅझेटेड पोस्ट भरण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. आता ह्या परीक्षेचं आपलं नेमकं काय स्वरूप आहे, या परीक्षेमध्ये कशा कशा पेपर्स असतील याविषयी सविस्तर माहिती पाहू. त्यामध्ये बघा परीक्षा योजना कशी असेल, राज्यसेवेची परीक्षा योजना याचा विचार केला तर सुरुवातीला पूर्व परीक्षेचं आयोजन केलं जातं. त्यानंतर पूर्व परीक्षेच्या मार्कावरून गुणवत्ता यादी ठरवली जाते. पुढे तेच विद्यार्थी काय होतात, मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि त्यानंतर त्यांचं कुठंतरी फायनल सिलेक्शन होताना आपल्याला काय होतं, दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा आता अशा प्रकारे आपण परीक्षेचे टप्पे पाहिले. त्यानंतर आता परीक्षेचा सर्वात महत्त्वपूर्ण असणारा टप्पा म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा. आता या परीक्षेच्या माध्यमातून आपण कुठेतरी आता ह्या प्रवासामध्ये सुरुवात करतो आणि त्या प्रवासाला सुरुवात करताना राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये साधारणतः 2 पेपर असतात. पहिला पेपर म्हणजे ज्यामध्ये जनरल स्टडीचा समावेश होतो, म्हणजे सामान्य अध्ययन. आता बघा पेपर क्रमांक 1 यामध्ये सामान्य अध्ययनाचा समावेश होतो. हा पेपर 200 गुणासाठी आहे. म्हणजेच पूर्व परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन असतात. किती? 100 क्वेश्चन असतात. प्रत्येकी 2 मार्क्सला 1 क्वेश्चन असलेला आपल्याला दिसून येतो. बघा त्यासाठी आपल्याला आयोगाने 2 तासाचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे आणि या परीक्षेचं स्टँडर्ड म्हणजे या परीक्षेचा दर्जा हा कुठेतरी पदवी लेवलचा असताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या परीक्षेचं माध्यम हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत म्हणजेच ड्युएल बोथ लँग्वेजचा यामध्ये काय केलेला असतो, वापर केलेला असतो. तोच प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत आपल्याला काय केलेला असतो, प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर या परीक्षेचं स्वरूप आपल्याला कुठेतरी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असल्याचं दिसून येतं, ज्यामध्ये आपल्याला असं म्हटलं जातं की म्हणू शकतो की MCQ पॅटर्न मल्टिपल टाईप क्वेश्चन असतात. त्यानंतरचा पेपर म्हणजे पेपर क्रमांक 2, याला CSAT असे म्हणतात, ज्याचं फुल फॉर्म असं म्हणू शकतो की आपण सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असं देखील आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा या पेपरचा विचार केला तर यामध्ये देखील 200 गुण आहेत, परंतु यामध्ये 80 क्वेश्चन असतात. किती? 80 क्वेश्चन. म्हणजेच यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 2.5 म्हणजे 2.5 मार्काला काय कुठेतरी एक प्रश्न असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यासाठी देखील 2 तासाचा काय केलं आहे, कालावधी आपल्याला अलॉट केलेला आहे. त्यानंतर या पेपरचा दर्जा आता व्हॅरी करतो. बघा जसा पेपर 1मध्ये पदवी लेवलचे प्रश्न विचारले जातात, परंतु यामध्ये जो स्लॅबस आयोगाने प्रोव्हाइड केलेला आहे, जो आपण पुढे पाहू, त्यामधील घटक क्रमांक 1 व घटक क्रमांक 5 हे पदवी स्तराचे असतील. त्यानंतर घटक क्रमांक 6 हा 10वी दर्जाचा असेल. त्यानंतर घटक क्रमांक 7 हा 10वी किंवा 12वी दर्जाचा असेल असं आपल्याला आयोगानं म्हटले आहे. त्याचबरोबर याचं माध्यम देखील इंग्रजी आणि मराठी असेल आणि हा पेपर देखील MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. अशा प्रकारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर पाहिले, ज्यामध्ये एक पहिला पेपर हा जनरल स्टडीचा असेल तर दुसरा पेपर हा CSATचा असेल. त्यासाठी काय किती गुण आहेत, किती प्रश्न असतील, किती कालावधी असेल, त्याचा दर्जा किती असेल, त्याचं माध्यम काय असेल, त्यानंतर त्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचे असेल याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा आपण काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आता CSAT बाबतीत आपल्याला एक आयोगाने टीप प्रोव्हाइड केली. आता CSAT अलीकडे काही वर्षामध्ये आता हा पेपर क्वालिफाईंग झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच यामध्ये आपल्याला यावरून आपलं कट ऑफ मेरिट ठरणार नाही. तर बघा जे विद्यार्थी CSATमध्ये क्वालिफाय होतात त्याच विद्यार्थ्यांचा जनरल स्टडीज पेपर 1 हा चेक केला जातो. मग आपल्याला CSATमध्ये ॲटलिस्ट मिनिमम मार्क घ्यावे लागतात. ते मिनिमम मार्क ते किती आहेत ते सर्व आपण पाहू. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 CSAT हा काय आहे, क्वालिफाईंग पेपर आहे. ही अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळणे आपल्याला आवश्यक राहील. म्हणजे ज्या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची
पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. कशासाठी? राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. आता या परीक्षेमध्ये आपल्याला बघा 200 पैकी 33% गुण काय करायचे? घ्यायचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना 33% किंवा त्यापेक्षा जास्त गुण येतील त्याच विद्यार्थ्यांची पेपर क्रमांक 1 ची कॉपी चेक होईल आणि त्यानंतरच काय होईल? गुणवत्ता यादी ठरेल आणि तेच विद्यार्थी काय होतील? मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील. त्यानंतर पुढे बघा आता पूर्व परीक्षेमध्ये आपण बघितलं पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. आता पेपर 1 मध्ये आयोगाने आपल्याला काय सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू आणि पुढील येणाऱ्या सेशन्समध्ये आपण प्रिलिमचा सिलेबस डिटेल्ड डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करू. आज हा सिलेबस वरवर पाहण्याचा प्रयत्न करू. तर थोडक्यात बघा पेपर 1 हा जनरल स्टडीजचा आहे ज्यामध्ये 100 क्वेश्चन असतात आणि ते 200 गुणासाठी असतात. तर आता यामधील विषयाची विभागणी पाहिली तर पहिला विषय म्हणजे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आपल्याला प्रश्न ते विचारणार आहेत. पहिला सब्जेक्ट म्हणजे चालू घडामोडी, त्याच्यामध्ये ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी काय करू शकतात? विचारू शकतील. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे हिस्ट्री, ज्यामध्ये आयोगाने आपल्याला काय प्रोव्हाइड केले बघा, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्रांच्या भारांशासह. परंतु यावरून आपली संकल्पना क्लिअर होत नाही. पुढे आपण जेव्हा प्रिलिमचा सिलेबस डिकोड करू त्यामध्ये बघा जनरली इतिहासावर 4 पोर्शनवर क्वेश्चन विचारतात. यामध्ये अँसेंट इंडिया, मिडिवल इंडिया, मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे भूगोल. आता भूगोलासाठी आयोगाने आपल्याला काय सिलेबस दिला आहे बघू. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल विचारला जाईल असे त्यांनी अभ्यासक्रमात म्हटले आहे. तर काय म्हटले आहे की बाबा महाराष्ट्र, भारत आणि जगाचा काय प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोलावर प्रश्न आम्ही विचारू असं सिलेबसमध्ये म्हटलं आहे. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे पॉलिटी, ज्यासाठी आयोगाने काय सिलेबस प्रोव्हाइड केला आहे बघा. भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न इत्यादी विचारले जातील असं पॉलिटीच्या सिलेबसमध्ये त्यांनी म्हटलं आहे. ज्यामध्ये संविधान असेल, राजकीय प्रणाली असेल, पंचायत राज असेल, नगर प्रशासन असेल, त्याचबरोबर सार्वजनिक धोरण व हक्कविषयक प्रश्न त्यामध्ये विचारले जातील असं त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स. त्यामध्ये काय म्हटले बघा, आर्थिक व सामाजिक विकास, ज्यामध्ये शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादीवर काय करतील? प्रश्न विचारतील. यामध्ये काय म्हणतात मोस्टली राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त प्रश्न येतात, ज्यामध्ये शाश्वत विकास असेल, दारिद्र्य असेल, इन्क्लुजन म्हणजे समावेशन असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील उपक्रम असेल, यावर वारंवार प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात आणि ते या अभ्यासक्रमावरून आपल्याला समजतं. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे पर्यावरण बघा. पर्यावरणामध्ये काय म्हटलं बघा, पर्यावरण, पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला विषय ज्ञानाची गरज नाही. आता त्यांच्या म्हणण्यानुसार काय बघा, पर्यावरणावर आम्ही जे काही प्रश्न विचारणार आहोत त्यामध्ये तुम्हाला स्पेशालिस्ट असण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला जेनेरिक क्वेश्चन विचारू ज्याची तुम्हाला काय करायची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतरचा विषय म्हणजे सामान्य विज्ञान, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, त्यानंतर इतर त्या संबंधित प्रश्नांचा आपल्याला या विषयामध्ये समावेश होताना दिसून येतो. अशा प्रकारे पूर्व परीक्षेच्या पेपर 1 मध्ये आपल्याला सुरुवातीला चालू घडामोडी, त्यानंतर इतिहास, त्यानंतर भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी, त्यानंतर अर्थशास्त्र आणि पुढे पर्यावरण आणि सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारणार आहेत असं आयोगानं सिलेबसमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 पाहू. पेपर क्रमांक 2 मध्ये 80 प्रश्न असतात जे 200 गुणासाठी आपल्याला आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्कासाठी असेल? 2.5 मार्कासाठी असेल. यामध्ये पहिला टॉपिक म्हणजे आकलन, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरील प्रश्न, ज्यावर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रश्न विचारताना दिसून येतात. त्यानंतरचा टॉपिक पाहिला तर संवाद कौशल्य, आंतरवैयक्तिक कौशल्य, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कशुद्ध
तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता यावर म्हणजेच लॉजिकल रिझनिंगवर क्वेश्चन विचारतील. त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण म्हणजे त्याला कुठेतरी डिसिजन मेकिंगवरचे प्रश्न आपल्याला जे विचारतात ते या टॉपिकमध्ये विचारतात. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजेच सर्वसाधारण मानसिक क्षमता. पुढे मूळ संख्यता म्हणजेच इथे अंकगणितावर आपल्याला प्रश्न विचारतील, ज्यामध्ये अंक, त्याचे संबंध, परिणामाचा क्रम इत्यादी 10वी स्तरावरील प्रश्न असतील. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन असेल, ज्यामध्ये तक्ता, आलेख, कोष्टक, डेटा सफिशियन्सी इत्यादीवर 10वी स्तरावरचे ते काय करतील, प्रश्न विचारतील. त्यानंतर बघा, काही उतारे हे मराठी आणि इंग्रजी भाषेचे असतील. त्याद्वारे ते काय करतील, आपलं आकलन कौशल्य तपासण्याचा प्रयत्न करतील आणि त्या उतार्यांचा दर्जा कुठेतरी 10वी 12वीचा आपल्याला असल्याचा पाहायला मिळतो. अशा प्रकारे सीसॅटचा स्लॅबस आयोगाने प्रोव्हाइड केलेला आहे. परंतु ढोबळमानाने विचार केला तर सीसॅटमध्ये प्रमुख 3 घटक आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला कॉम्प्रिहेन्शन, त्यानंतर त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजेच रिझनिंग आणि त्यानंतर अरिथमॅटिक म्हणजेच अंकगणितावर आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. त्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे बघा, आता या संबंधित आयोगाने काही सूचना दिल्या आहेत बघा. त्यामध्ये काय म्हणतात बघा, इयत्ता 10वी 12वी स्तरावरील मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी व इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल. आता यामध्ये मी थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो की जे सीसॅटचा पेपर आहे त्यामध्ये 2 प्रश्न म्हणजेच 2 उतारे असे विचारले जातील, ज्यामध्ये तुमचं भाषा कौशल्य चेक होईल. त्यामध्ये ते उतारे दोन्ही भाषेमध्ये असणार नाहीत. आता बघा, इंग्रजीमध्ये त्या उतारा हा मराठीमध्ये ट्रान्सलेट झाला नाही, आपल्याला इंग्रजीमधलाच उतारा सोडायचा आहे. त्यानंतर मराठीतला उतारा आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट न झाल्यामुळे आता पुढे मराठीतच सोडायचं आहे. कुठेतरी यामधून त्यांना कुठेतरी भाषा कौशल्याचे चेकिंग करायचे आहे. आता या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न हे काय असतील, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. त्यानंतर मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवाराने बसणे काय आहे, अनिवार्य आहे. काही विद्यार्थ्यांना असे वाटेल की बाबा आता माझा सकाळचा पेपर खूप छान गेलेला आहे, मला आता दुपारचा पेपर द्यायची काही गरज नाही, कारण तो क्वालिफाईंग आहे, त्यामुळे आता मी हा पेपर नाही दिला तर चालेल का? तर तसं नाही. तर आता तुम्हाला हा पेपर देणे देखील काय आहे, अनिवार्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो किंवा ती बसली नाही तर अशा उमेदवारांचा काय करण्यात येईल, मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही. बघा, तुमचे पेपर चेक्स व्हायचे असेल तर तुम्हाला दोन्ही पेपर अटेम्प्ट करणे तितकेच गरजेचे आहे. या गोष्टी त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रम जेव्हा प्रोव्हाइड केला, जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येते तेव्हा या गोष्टी डिटेल्ड दिलेल्या असतात. आपण काय करतो, नुसता अभ्यास करण्याच्या भानगडीत असतो आणि या गोष्टीवर कुठेतरी दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे आपल्या या चुका होतात. या चुका सुरुवातीलाच होऊ नयेत आणि या बाबतीत सर्व विद्यार्थी अवेअर असावेत, ह्याच आपल्या शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजचा उद्देश आहे. त्यानंतर पुढे बघा, आता जे प्रिलिमचे पेपर आहेत, ज्यामध्ये GS1 GS2 यासाठी आता आपल्याला बघा 10वी 12वी सारखी सिस्टीम नाही की बाबा सर्व प्रश्न आले आणि आता मी सर्व सोडवणार. आता या पेपरसाठी कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असताना दिसून येते, त्यालाच आपण काय म्हणतो, नकारात्मक गुणदान. आता काय म्हटलं इथं, पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नासाठी काय असेल, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. जनरल स्टडीज पेपर 2 मधील जो पार्ट आहे की ज्यामध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हा एक टॉपिक आहे, त्यावर 5 प्रश्न येतात. ते 5 प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्नासाठी ते काय करतील, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा वापर करतील. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम काय आहे याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करू. आता बघा, सुरुवातीला काय म्हणलंय, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, जर तुमचे 4 प्रश्न चुकले असतील तर तुमच्या बरोबर आलेल्या प्रश्नामधील एक प्रश्न काय करण्यात येईल, मायनस करण्यात येईल, म्हणजेच वजा करण्यात येईल. म्हणजेच
काय म्हटले बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण काय करण्यात येईल, बरोबर आलेल्या गुणातून वजा करण्यात येतील. त्यानंतर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेतील पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. त्या प्रश्नाला उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील. आता बऱ्याच विद्यार्थी काय करतात, घाई गडबडीमध्ये जे वर्तुळं प्रोव्हाइड केलेले असतात OMR शीटवर ते व्यवस्थित भरत नाहीत. त्यामुळे ते उत्तर काय करण्यात येईल, चुकीचे समजण्यात येईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातील 25% किंवा 1/4 गुण त्या गुणामधून काय करण्यात येतील, वजा करण्यात येईल, असं आयोगाने स्पष्टपणे काय केले, मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणाची बेरीज अपूर्णांकात आली असली तरीही काय करण्यात येईल, अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर मार्क्स पॉईंटमध्ये येतील तर शेवटी काय होईल, मेरिट लिस्ट देखील पॉईंटमध्ये देखील लागू शकते असं त्यांना म्हणायचं आहे. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही. काय म्हटलं की बाबा तुम्ही एखादा प्रश्न अटेम्प्टच केला नाही तर आता निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला लागू राहणार नाही. परंतु अलीकडे आयोगाने म्हटलं आहे की बाबा आता आम्ही उत्तरपत्रिकेमध्ये चेंजेस करणार आहोत, ज्यामध्ये आम्ही उत्तरपत्रिकेमध्ये आता OMR शीटमध्ये 4 वर्तुळ होते, आता आम्ही 5वं वर्तुळ लॉन्च केले आहे. आता या 5व्या वर्तुळामध्ये त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. जेव्हा आता तुम्ही जे प्रश्न अटेम्प्ट करतात तर ते तर तुम्ही तर वर्तुळामध्ये गोल करताच, परंतु आता तुम्ही अनुत्तरित जे प्रश्न आहेत ते आता रिकामे सोडून यायचे नाहीत. त्यासाठी तुम्हाला 5व्या क्रमांकाचं वर्तुळ गोल करून यायचं आहे. जर तुम्ही 5व्या क्रमांकाचं वर्तुळ गोल करून आला नाहीत किंवा ते भरून आला नाहीत तर तुमचे ते गुण काय करण्यात येईल, निगेटिव्ह म्हणजेच वजा करण्यात येतील. ही सिस्टीम आता मार्चनंतर येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी लागू असेल असे आयोगाने म्हटले आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण पूर्वपरीक्षेविषयी थोडकी वरवरची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. पुढे येणाऱ्या सेशन्समध्ये पूर्वपरीक्षेवर आपण डिटेल्ड सेशन घेणार आहोत. त्यामार्फत आपण त्यामध्ये प्रत्येक विषयामधील टॉपिक, सब टॉपिक्स यावर सर्व चर्चा करणार आहोत. आजचं हे आपलं इंट्रोडक्टरी सेशन असल्यामुळे आपण या परीक्षेच्या सर्व टप्प्याची थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. आता दुसरा टप्पा, आता सपोज तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला, आता मुख्य परीक्षेसाठी पात्र झाला. आता परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेबद्दल सर्व माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. आता इथपर्यंतच्या टप्प्यावर काय होते बघा, नवीन विद्यार्थ्यांना तर ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्यांना माहीत झाल्या. पण जे विद्यार्थी 3-4 वर्षापासून 2-3 वर्षापासून अभ्यास करतात त्यांना पूर्व परीक्षेबद्दल सर्व माहिती आहे. परंतु अलीकडे आयोगाने 2025 पासून काय केलेलं आहे की मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता या लेवलवर म्हणजे मुख्य परीक्षेच्या लेवलवर आता सर्व विद्यार्थी कुठेतरी समान असताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मुख्य परीक्षेसंबंधित आपण थोडक्यात चर्चा करू, ज्यामध्ये बघा मुख्य परीक्षा ही पूर्वीच्या मुख्य परीक्षेप्रमाणे आता ऑब्जेक्टिव्ह नसून ही परीक्षा आता कुठेतरी लेखी आहे. यामध्ये आपल्याला सब्जेक्टिव्ह पॅटर्न दिसतो, ज्यामध्ये आपल्याला आता उत्तरे लिहायची आहेत. त्यामध्ये बघा मुख्य परीक्षेमधील एकूण गुणाचा विचार केला तर ही परीक्षा 1750 गुणासाठी आहे. किती? 1750. त्यानंतर यामध्ये प्रश्नपत्रिकांची संख्या म्हणलं तर 9 पेपर्स आहेत, जे आपण पुढे डिटेल पाहू. त्यानंतर बघा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणलं तर मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी असेल, ज्याची एकूण गुण किती असतील? 275. आणि मुलाखत व लेखी यांचे गुण एकत्रित केले तर आपल्याला 2025 गुण मिळतात. या गुणांच्या आधारे फायनल मेरिट लिस्ट ठरते. बघा मुख्य परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या आधारावर काय होतं, फायनल मेरिट लिस्ट ठरते. त्यानंतर पुढे आता मुख्य परीक्षेसाठी जे 9 पेपर्स आहेत असं मी म्हटले. आता ते 9 पेपर्स कोणते आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. आता 9 पेपर्सपैकी 2 पेपर्स हे लँग्वेजचे असतील आणि ते पेपर काय असतील, क्वालिफाईंग असतील, ज्याला अर्थकारी म्हणजेच क्वालिफाईंग पेपर्स म्हणतात. लँग्वेजच्या पेपर्समध्ये पेपर क्रमांक 1 ज्याचा सांकेतांक 1001 आहे, ज्याला आपण मराठी म्हणतो. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी असेल.
तो 300 गुणासाठी असेल. याचं स्टँडर्ड 10वी दर्जाचं असेल. त्याचबरोबर मराठी, आता ऑफकोर्स मराठीच असणार. यासाठी आयोगाने आपल्याला काय केलेलं आहे, 3 तास प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर पेपर क्रमांक 2मध्ये भाषेचा पेपर इंग्रजीचा असेल. यासाठी देखील काय असेल, 300 गुण असतील. स्टँडर्ड 10वी दर्जाचं असेल आणि ऑफकोर्स भाषा इंग्रजीच असणार. यासाठी देखील 3 तासाचा कालावधी आपल्याला काय करण्यात आलेला आहे, प्रोव्हाइड करण्यात आला आहे. आता बघा, लँग्वेजचा पेपर आपण पेपर 1 पेपर 2 पाहिला. आता या पेपरमध्ये क्वालिफाय होण्यासाठी उमेदवाराला ॲटलिस्ट किती गुणांची आवश्यकता आहे, 25% गुणाची आवश्यकता आहे. आणि ह्या पेपरचं स्वरूप देखील काय असेल, वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह असेल. आता जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षा देतात बघा, आता ते 9 पेपर देणार आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला हे 2 पेपर्स द्यायचेच आहेत. या 2 पेपरमध्ये ॲटलिस्ट काय करायचं आहे, 25% गुण मिळवायचे आहेत. जर त्या विद्यार्थ्यांनी 25% गुण मिळवले तर त्यांचे इतर 7 पेपर काय होतील, चेक होतील. अन्यथा त्यांची त्या कॉपीज काय होतील, चेक होणार नाहीत. ते परीक्षा पद्धतीतून बाहेर पडतील. आता पुढे बघू. आता मी म्हटलं की आता 2 लँग्वेजचे पेपर आहेत जे क्वालिफाईंग असतील. आता गुणवत्तेसाठी गणना करण्याचे पेपर आपण बघू, ज्यामध्ये बघा पेपर क्रमांक 3 यामध्ये निबंधाचा समावेश होतो, ज्याचा संकेतांक 1003 आहे. आता निबंधाच्या पेपरसाठी आपल्याला किती गुणाचा पेपर असेल, 250 गुणाचा पेपर असेल निबंधाचा. आणि निबंधामध्ये आपल्याला 2 निबंध लिहायचे, ज्यामध्ये भाग 1 भाग 2. भाग 1 मध्ये आपल्याला 4 ऑप्शन असतील, त्यापैकी एक, आणि भाग 2 मध्ये 4 ऑप्शन, त्यापैकी एक निबंध लिहायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 निबंधावर 2 टॉपिक्सवर निबंध लिहायचा आहे. या निबंधाचा दर्जा पदवी लेवलचा असेल आणि याचं माध्यम मराठी किंवा इंग्रजी, आणि यासाठी देखील काय असेल, 3 तास प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतरचा पेपर क्रमांक 4 म्हणजेच जनरल स्टडीज 1 सामान्य अध्ययन 1 याचा समावेश होतो. यासाठी आयोगाने आपल्याला 250 गुण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामध्ये पदवी दर्जा असेल, माध्यम मराठी इंग्रजी, आणि यासाठी काय असेल, 3 तासाचा वेळ असेल. त्यानंतर पेपर क्रमांक 5 म्हणजेच जनरल स्टडीज 2 म्हणजेच सामान्य अध्ययन 2, हा देखील 250 गुणाचा पेपर आहे. याचा दर्जा पदवी असेल व माध्यम मराठी किंवा इंग्रजी, आणि याला देखील 3 तासाचा वेळ आयोगाने आपल्याला दिलेला आहे. त्यानंतरचा पेपर क्रमांक 6 यामध्ये सामान्य अध्ययन 3 यासाठी बघा 250 गुण असतील. याचा दर्जा पदवी असेल, माध्यम मराठी इंग्रजी, आणि त्याला 3 तासाचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतरचा क्रमांक म्हणजे पेपर क्रमांक 7 ज्यामध्ये सामान्य अध्ययन 4 असेल. हा देखील 250 गुणासाठी असेल, दर्जा पदवी असेल, माध्यम मराठी इंग्रजी, आणि यासाठी 3 तास प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतरचा पेपर्स म्हणजे 8 आणि 9 हे 2 पेपर कशाचे असतील, ऑप्शनलचे पेपर असतील. यासाठी बघा ऑप्शनलचे 2 पेपर्स असतील, पेपर 1 पेपर 2, प्रत्येकी हे 250 मार्क्सला असतील. याचा दर्जा पदवीचा असेल, माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल, आणि प्रत्येक पेपर्सला आपल्याला 3 तास प्रोव्हाइड केलेला आहे. अशा प्रकारे आपण जे गुणवत्तेसाठी पेपर्स आयोगाने प्रोव्हाइड केलेले आहेत त्याविषयी माहिती पाहिली. हे सर्व पेपर काय आहेत, अनिवार्य आहेत, आणि या सर्व पेपरचं स्वरूप काय आहे, परंपरात्मक वर्णनात्मक आहेत, म्हणजेच रिटन टाईपमध्ये आपल्याला हे पेपर लिहायचे आहेत. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या शब्दात समजल्या असतील. जेव्हा आपण पुढे एक एक सेशन घेत जाऊ त्याबद्दल, मग सामान्य अध्ययनमध्ये काय आहे, सामान्य अध्ययन 1मध्ये काय आहे, 2मध्ये, 3, 4 मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपल्याला जे गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण पेपर आहेत, ज्याच्यामध्ये निबंध, GSचे 4 पेपर आणि ऑप्शनलचा 2 पेपर असतील. ज्यासाठी किती गुण आहेत, त्याचा दर्जा काय आहे, त्याचं माध्यम काय आहे, त्यासाठी आपल्याला आयोगाने किती वेळ प्रोव्हाइड केलेला आहे, आणि ते त्याचं स्वरूप काय असेल याविषयी आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे. आता पुढे बघा, याबद्दल आयोगाने काही आपल्याला सूचना प्रोव्हाइड केल्या आहेत, ज्यामध्ये बघा ते काय म्हणतात, पेपर क्रमांक 3 ते 60 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय असेल. काय म्हणतात की बाबा पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवार काय करेल, उत्तरे एकतर मराठी किंवा इंग्रजीमध्ये देऊ शकेल. त्यानंतर काय म्हणलं आहे, वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून, म्हणजेच एकतर
मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयाचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले असेल त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील. आता याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरता तेव्हा आयोगाने त्या फॉर्ममध्ये एक विंडो ओपन केलेली असते. त्यामध्ये त्यांनी आपल्याला पूर्वीच विचारलेलं असते तुमचा ऑप्शनल पेपर कोणता असेल आणि त्या पेपरचं माध्यम कोणतं असेल. सपोज आता तुमचं ऑप्शनल हिस्ट्री आहे आणि त्यासाठी तुम्ही मराठी माध्यमाची निवड केलेली आहे, तर आता तुम्हाला उत्तरे देखील परीक्षेत मराठी माध्यमातच लिहायची असेल तर तुम्ही मराठी वगळता इतर माध्यमात लिहिले तर तुमचे पेपर्स चेक होणार नाहीत. त्यानंतर मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवाराला निवडावे लागेल, ज्याविषयी आम्ही आत्ताच बोललो. त्यानंतर वरील नियमाचे अनुपालन न केल्यास त्याच्या उत्तरपत्रिकाच्या अनाधिकृत माध्यम म्हणून त्याचे काय करण्यात येईल, मूल्यमापन करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील, ज्यामध्ये भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे बघा, आता थोडक्यामध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेला काय अभ्यासक्रम आहे ते पाहू. मागच्या तक्त्यामध्ये अनेक विद्यार्थी कन्फ्यूज झाले असतील. सर बाबा तुम्ही GS1 सांगताय, GS2 सांगताय, 3 सांगताय, 4 सांगताय, ऑप्शनल सांगताय, पण आम्हाला काही ते कोणत्या टॉपिकशी संबंधित आहेत, कोणत्या विषयाशी संबंधित आहेत ते थोडक्यात सांगा आम्हाला. तर त्याविषयीच आपण आता यामध्ये थोडक्यात चर्चा करू. आता जे क्वालिफाईंग पेपर्स आहेत ते मराठी इंग्रजी आहे ते तुम्हाला ऑलरेडी कळालेलं आहे. त्यानंतर पेपर 3 हा निबंधाचा असेल, मी म्हटलेलं आहे. आता बघा पेपर क्रमांक 4 म्हणजेच GS1 त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटलं आहे. आता ॲक्च्युअली आयोगाने काय केलं बघा, UPSCचा सिलॅबस कुठेतरी फॉलो केलेला आहे आणि ॲज इट इज कॉपी करताना जेव्हा तुम्ही मराठी माध्यमातून अभ्यासक्रम पाहता तेव्हा तुम्हाला असं जाणवल की त्यामध्ये बऱ्याच ट्रान्सलेशनमध्ये मिस्टेक्स झालेल्या आहेत. आता ॲक्च्युअली हा पेपरमध्ये काय काय समावेश होतं बघा, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह, परंतु इंडियन सोसायटी हा मोठा पोर्शन आहे जो ट्रान्सलेशनमध्ये मिस झाल्याचं दिसून येतं. त्यासाठी तुम्ही काय करा, एक इंग्रजी कॉपी सोबत असू द्या. त्यामुळे आता पुढे आपण सर्व बाबी घेणार आहोत, पण इथे इंडियन सोसायटी हे त्यांनी जेव्हा ते ट्रान्सलेशन केला अभ्यासक्रम तेव्हा ते मिस झालं त्यांच्याकडून. त्यानंतर पुढे पेपर क्रमांक 5 मध्ये अभ्यासक्रम बघू काय असेल. प्रशासन म्हणजेच गव्हर्नन्स, संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजेच सोशल जस्टिस व आंतरराष्ट्रीय संबंध आणि महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटले. तर GS2 मध्ये बघा पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन यावर आपल्याला प्रश्न विचारतील. अशा प्रकारे GS2चा सिलॅबस दिलेला आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 6 ज्याला आपण GS3 म्हणतो, त्यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हटलं आहे. यामधील महत्त्वपूर्ण विषयांचा विचार केला तर सुरुवातीला इकॉनॉमी, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यानंतर इन्व्हायरमेंट, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी यासारख्या विषयांचा समावेश होतो. पुढे डेकोडिंग सेक्शनमध्ये आपण या सर्व विषयांमधील इत्थंभूत माहिती पाहू. त्यानंतर पुढे पेपर क्रमांक 7 म्हणजे GS4 ज्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यताचा समावेश होतो, ज्याला आपण इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असं देखील म्हणतो. पुढे पेपर क्रमांक 8 आणि 9 हा वैकल्पिक विषयाचा पेपर आहे, ज्याला आपण ऑप्शनल म्हणतो. आयोगाने आपल्याला एकंदरीत 26 ऑप्शनल प्रोव्हाइड केलेले आहेत. किती? 26 ऑप्शनल प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या 26 ऑप्शनलपैकी आपण कोणताही एक ऑप्शनल निवड करून आपला अभ्यास सुरू करू शकतो. म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी तो आपला ऑप्शनल निवडू शकतो. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आता भले आपण मराठी माध्यमातून हा अभ्यासक्रम पाहिला, परंतु मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमात आयोगाने स्वतःहून म्हटले आहे की काही चुका असू शकतात, विशेषतः भाषांतराच्या चुका म्हणजेच ट्रान्सलेशनच्या. त्यामुळे शेवटी त्यांनी एक टीप दिलेली आहे, नोट दिलेली आहे. ती काय म्हणतात की बघा, उपरोक्त सर्व विषयाचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल.
यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा सुरुवातीला आपण काय करायचं आहे, मराठी माध्यमातली एक कॉपी आणि इंग्रजी माध्यमातील एक कॉपी सोबत ठेवायची आहे आणि अभ्यास करताना प्रत्येक वेळी इंग्रजी माध्यमातील कॉपीशी मराठी माध्यमातील कॉपी क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला चुकीची माहिती न मिळाली पाहिजे. या सर्व बाबीचा आपण काय करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे आपण आजच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये, म्हणजेच आजचा आपला चॅप्टर 1 इंट्रोडक्शनच होता, ज्यामध्ये आपण राज्यसेवा मार्फत राज्यसेवा म्हणजे नेमकं काय, राज्यसेवेमध्ये परीक्षा पद्धत कशा प्रकारे आहे, राज्यसेवेची मग पूर्वपरीक्षा काय आहे, त्यात कोणकोणते आणि किती पेपर असतात, त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा काय आहे, त्यामध्ये किती पेपर्स असतात, त्यांचे गुण किती असतात, त्यासाठी आयोगाने सिलॅबस काय प्रोव्हाइड केलेला आहे, त्यानंतर त्यासाठी किती वेळाचा कालावधी आहे, त्याचं स्वरूप काय आहे, याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे येणाऱ्या सेशन्समध्ये आपण यानंतरच्या सेशनमध्ये पूर्वपरीक्षा डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मुख्य परीक्षेचा एक पेपर डिकोड करू, ज्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी समजण्यास मदत होईल. जर तुम्ही आयोगाने प्रोव्हाइड केलेला सिलॅबस पाहिला तर तो सिलॅबस खूप किचकट असताना आपल्याला दिसून येतो. अनेक विद्यार्थी ते सिलॅबस पाहून भांबावून जातात. त्यामुळे काही घाबरायचं ताण नाही. मी या सर्व गोष्टीचा विचार करून या शॉर्ट इंट्रोडक्शन सिरीजचा सुरुवात केली. या दरम्यानच्या काळात मला अनेक विद्यार्थी भेटले, सर आम्हाला सिलॅबस समजत नाही, कुठेतरी आम्हाला ह्या गोष्टी डिकोडिंग करून सांगा. मग आता तर मी प्रत्येकाला ह्या गोष्टी सांगू शकत नाही, त्यामुळे आपण या सिरीजच्या माध्यमातून सर्व किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी कळाव्यात, समजाव्यात, उमजाव्यात, यामुळे या सिरीजच्या माध्यमातून सर्व गोष्टीची चर्चा करणार आहोत. त्यामुळे आय होप तुम्ही या सिरीजचा प्रत्येक व्हिडिओ परत पाहून आपला बेस कशा प्रकारे स्ट्रॉंग करता येईल याविषयी विचार करा आणि या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक सुकर दिशा द्या. ह्या सर्व गोष्टीबद्दल आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.